नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2025 यामध्ये नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर एसटी महामंडळामध्ये नोकरीची चांगली संधी आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नवीन रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। एसटी महामंडळामध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी ही जाहिरात शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल सर्व काही व्यवस्थित समजून जाईल, काहीही डाऊट मनात राहणार नाही। तर भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ MSRTC द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे एसटी महामंडळमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे। पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता हे दोन्ही आपण पुढे बघणार आहोत। तर अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे। ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे। सदर नेमणूक ही केवळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी 1 वर्ष राहील। 1 वर्षासाठी ही नेमणूक होणार आहे। पदाचे नाव आहे समुपदेशक। इतर आवश्यक पात्रता काय लागणार आहेत, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW तुमचं झालेलं असेल, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयाची कला शाखेची पदव्युत्तर पदवी MA सायकोलॉजी MSW झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला अनुभव समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल। इथे एकूण 2 पदे भरण्यात येणार आहे। जॉब लोकेशन सांगली हे आहे। वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून, म्हणजे तुम्हाला अर्ज हा हँडरिटन नाही तर टायपिंग करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा। सदर अर्ज अंतिम तारीखपर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावे। याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक राप सांगली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा। MRMP महामंडळाच्या सांगली विभागामध्ये 2 समुपदेशकाची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल। सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी 1 वर्ष राहील। आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी वाढवण्यात पण येऊ शकतो। यामध्ये काही बदल करायचा अधिकार पूर्ण त्यांचाच राहील आणि 1 वर्षासाठी सदरपदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल आणि सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची की नाही हे ठरवण्यात येईल। म्हणजे तुमचं काम पाहून तुमची नेमणूक ही पुढे पण कंटिन्यू करण्यात येईल। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 21 तारीख। अर्ज पाठवण्याचा पत्ता नोट करून घ्या। विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय शास्त्री चौक सांगली कोल्हापूर रोड सांगली पिनकोड 416416। पिनकोड सर्वांनी व्यवस्थित टाका, कारण पिनकोडवरच तुमचा सर्व पत्ता निर्भर असतो। पिनकोड चुकला का दुसरीकडे चाललं जातं आहे तुमचं पोस्ट। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रिक्रूटमेंटच्या माहितीसोबत। आणि हो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी PDF लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक देत आहे, ऑफलाईन अर्जाची लिंक देत आहे, ती चेक करून घ्या। तो आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत हा नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण याची माहिती भेटेल।